कोणाची काय नुकसान केलं मला एक सांगा. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला एवढ्या गावात लोकांजवळ मान्यता देता. आम्ही गोरगरीब कुठं जगाव, आम्ही कुठं राहावं, आम्ही कोणाला तुम्ही मी कसं पहिले मी लिहावं ना मला दे राव म्हणजे काहीच नाही तर एवढी मोठी आहे म्हणजे का कशासाठी पहिल्या सुरूला घर मत आहे ऐका ना का सर थांबा हात म्हणून सर एवढा मोठे आहे ना एवढा मोठा नाही का आमच्यावर नुकसान काय केलं का गावची आमच्यावर कोण नाही एवढं गरीब सर गाडीमध्ये पडून मोडते मला सर हक्क नाही एक मिनिट सांगतो माझं घर कुठं आहे कडे ना आणि तुम्ही सांगा सांगा घर मजा तुमचं घर मजा तुमचं सर कोणी सांगता गावातून एवढं घर मजा तुमचं आहे आज मी कसं मी काय खाऊ माझं नाव चांदबा पुंडलिक थोडे राहणार मी असणार प्रमुख पमो तालुका मुखेड जिल्हा नांदेड ह्या गावचा रहिवासी असून आज माझ्या घराची एवढी मोठी नुकसान झाली आहे. आज माझ्या घरात पहिले स्टार्टला माझ्या घरा पाणी श्री सर आज गावाला विचारू शकता आणि यांनी कोणाला विचारू शकता माझं सुरू घर एक सर सर पालकमंत्री एवढं म्हणलो एवढा मोठ्या नाही का आमच्यावर हे गावाला मान्यता देवढे तुम्ही ह्याला जे चेक दिली आहे मग ह्याची चेक का दिल्या आम्हाला का दिलं नाही ह्याचे घर वरी आहेत ह्याचे घर वरी असता मग ह्याला का चेक दिल्या आम्हाला का नाही दिल्या आणि एवढे गरीब माणसं असून आम्हाला का दिलं नाही आमचे घर सुरू आहेत. ऐका ना त्यांनी काय सांगितलं की सगळ्यांना देणार आहोत हे फक्त 5-6 जणांना आता प्राथमिक सर का आम्हाला द्यावा अगोदर का त्याला द्यावा 2 दिवस मान्यता आम्हाला अगोदर की तुम्हाला आमची एवढी मागणी आहे आणि आम्हाला कुठलं राहायला ठिकाण नाही आम्हाला घर नाही दार नाही आणि आम्हाला आम्ही एवढे अर्ज बाजार केले आम्हाला कुठली जागा सुद्धा नाही सर राहायला मला म्हणजे एवढे मोठे आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर CO SP यांच्या सगळ्यांच्या त्यामध्ये आणि SDM आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे. गावात जवळजवळ सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काय सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू. गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिडके आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ऑलरेडी माननीय कृषी मंत्री देशी आले होते त्यांनी सांगितलं होतं पुनर्वसन आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. जनावरं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेली त्यांना आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत. सर आपण आढावा घेतलाय तर एकंदरीत जिल्ह्याची काय परिस्थिती जिल्ह्यात किती नुकसान आहे? जिल्ह्यात जवळजवळ 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे बाकी आहे पण 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे. आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काही मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीने आम्ही मदत करू. साहेब आता तुम्ही गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. तिडकेच्या विरोधात जे मोठा रोष पाहायला मिळतो तिडकेचे लेखी पत्र आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे की गावात पाणी येणार नाही. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही. साहेब खरं तर अहमदास दानवे या ठिकाणी येऊन गेले ते असं म्हणले की असंवेदनशील पालकमंत्री अतुल साहेब आहेत लंडनला गेले 7-8 तासाचा लंडनचा प्रवास आहे. मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो. काल आल्याबरोबर इकडे आलेलो आहे. चव्हाण साहेब बाकी माझा रोज संपर्क होता. मी रोज कलेक्टर SP आमचे SDM आमचे सगळे माझे
स्टाफ या माध्यमातून आणि जी काय मदत पोचवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. साहेब, या गावासाठी विशेष पॅकेज मिळालं पाहिजे यासाठी काही प्रयत्न करणार आहे? 100% करणार. मी सांगितलं ना, आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच 2-3 दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू. साहेब, रावणगाव जे 3 शेड उभारण्यात आले ते सुद्धा अतिशय बोगस आहेत, त्या ठिकाणी पाणी गळतं. त्याची तपासणी करू आम्ही. चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.